आज हे पर्वतीचे झोपडपट्टी एरियामध्ये एक 9 वर्षाची लहान मुलगीवर त्यांचेच सख्खे आजोबा म्हणजे मुलगीचे आईचे वडील यांनी जे आहे अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तात्काळ पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर या ठिकाणी लगेच पोलीस आलेला आहे आणि जे आरोपी आजोबा आहे त्यांना ताब्यात घेतलेला आहे। मुलगीला जे आहे से ससून हॉस्पिटलला पाठविण्यात आलेलं आहे। तिथे त्यांचे जे आहे से मेडिकल प्रोसेस सुरू आहे आणि त्या ठिकाणी त्यांची आई पण आहे। दोघे मुलगी आणि आजी त्यांची आई दोघे सुखरूप आहे। या ठिकाणी काही लोक गर्दी केलेले होते, त्यांना जे आहे आवाहन करण्यात आलेलं आहे की त्यांनी जे आहे से या ठिकाणातून आपल्या घरी जावा, कारण की पोलिसला जे आहे से कायदेशीर कारवाई करत आहे। तर अशा प्रकारच्या लोकांची गर्दी राहिली तर तिथे जे आहे से पोलिसांना कायदेशीर कारवाई करण्यामध्ये अडचण निर्माण होणार आहे। तसेच याच भागाचे जे लोक आहे ज्यांना येणे जाण्यामध्ये पण अडचण होत आहे, कारण की थोडा ट्रॅफिकची अडथळा झालेला आहे। तर सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की यांच्यामध्ये पोलिसने कायदेशीर कारवाई केलेले आहे आणि बाकी जे राहिलेले कारवाई आहे ते पण तात्काळ करत आहे। त्यामुळे या ठिकाणी गर्दी करण्याची काही आवश्यकता नाही आणि आपल्या घरी ते लोक जाऊ शकतात। पोलीस जे आहे सर्व कारवाई कायदेशीर कारवाई करणार आहे। सर हिंदी में वरून अशा प्रकारचे घृणित कृत्य झालेलं आहे आणि लोकांचे संतप्त होणे हे जे आहे स्वाभाविक आहे। तरीही मी जे आहे लोकांना आवाहन करतो की आपला देशमध्ये कायद्याचे राज आहे आणि कायद्यानुसार जे काही कारवाई आहे ते सर पोलीस करणार आहे। यांना जे आहे से कमीत कमी वेळामध्ये चार्जशीट चेक करणार आहे आणि ते फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये यांचे केस जे आहे से चालवण्याचे आहे। पूर्णपणे जे आहे से यांच्यामध्ये आपल्याकडून प्रयास होणार आहे। बातमी म्हणजे थोडक्यात।